सगळे मित्र सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. मी मला इथे हा नशामुक्ती विषयावर बोलवण्यासाठी इथे बोलवलेले आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नशामुक्ती हा जो शब्द आहे हा बेसिकली त्यामध्ये डिमांड म्हणजे किती लोकांकडून त्याची डिमांड आहे आणि सप्लाय हे दोन महत्वाचे विषय त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. माझ्या असं मत आहे जोपर्यंत आपल्या एरियामध्ये तुमच्याकडून डिमांड आहे तोपर्यंत सप्लाय कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कळाला? जसं आपल्याला दररोज दूधची गरज असते, दररोज भाजीची गरज असते. आता भाजी शिवाय दूध शिवाय आपण राहू शकत नाही. तो आपल्याकडून डिमांड राहते भाजीची दूधची. तो भाजी किसान स्वतःहून ते आपल्या शेतातून तुम्हाला इथे येऊन तुम्हाला विकतात. त्याप्रमाणे जो आपला ड्रग्स आहे, दारू आहे, बटन आहे, जोपर्यंत आपल्याकडे त्याची डिमांड आहे सप्लाय त्याचा रस्ता स्वतःहून शोधणार. आता हा जो मुद्दा आहे नशामुक्ती, आपल्याला डिमांड साईड आणि सप्लाय साईड दोन्ही साईडला टॅकल करावं लागते, जेणेकरून आपला जो नवयुवक आहे, आपले जे लोक आहे ते नशामुक्तीमध्ये नशेचे त्यांनी सवय लागते त्यांना आपण वाचू शकतो. आता मी दोन्ही पहलूवर वेगवेगळं म्हणजे सेपरेटली मी डिस्कस करणार. आधी मी डिमांडचा डिस्कस करतो. लोकांना नशेची सवय आहे. हात वरती का? काय कारण होतं? तुम्ही कशामुळे दारूच्या काय म्हणते मराठीमध्ये कारण दारूचं काय कारण? सवय लागली मग कशामुळे सवय लागली? सवय कशामुळे लागली? कोणासोबत बसले? नाही सांगता येणार. सगळ्यात पहिल्यांदा कोणासोबत दारू पिला? खरं सांगा ना, खरं सांगा. हे सगळ्यांसाठी आहे. खरं सांगतो मी, असं काम करताना पुण्यात चालू केले बसले हे थोडी मारली की दुसऱ्या दिवशी म्हणजे बेसिकली पियर प्रेशर. त्यांच्यासोबत बसले, त्यांनी पाजली दारू आणि मला माहिती आहे स्टार्टिंगला ते पाजतात, त्याच्यानंतर ते पाजत नाही. बरोबर आहे? पैसे लागतात. दारूचं काय, स्टार्टिंगला सगळे आपली मित्रमंडळी स्टार्टिंगला फ्री मध्ये पाजतात आणि एकदा तुमच्या सवय झाली आता तुमच्याकडून घेतात. तो प्रत्येक माणूस ज्यांना हे सवय आहे, तुमची स्टोरी हेच असेल. कोणाच्या हे असेल की त्यांच्या मित्रांचे प्रेशर मध्ये त्यांनी हा व्यसन स्वीकारला. कोणाच्या हे असेल की माझी नोकरी गेलेली होती, मी डिप्रेशन मध्ये गेला होता, माझी बायको माझी पटत नाही, माझा मुलगा माझा ऐकत नाही, सासू सासऱ्याच्या भांडण, आणि हे हेच सगळे कारण असते ज्याच्यामुळे आपण हा व्यसनचा परिधान करतो. बरोबर आहे का? सगळ्यांच्या हेच कारण असेल. तो आता आपण बघितलं तर डिमांड तुम्ही कसं कमी करणार? सगळ्यात प्राथमिक जो युनिट आहे आपल्या डिमांडची ते आहे तुमचा परिवार, तुमचा कुटुंब. आपल्या परिवारमध्ये आपण लोकतंत्राची बोलतात, डेमोक्रेसीची बात करतात, आपण वोट करायला जातात आपलं पार्लिमेंटरी इलेक्शन मध्ये किंवा विधानसभा इलेक्शन मध्ये, पण आपले घरी स्वतःचे घरी लोकतंत्र आहे का? महिला आणि पुरुष समान आहे का? पुरुष स्वतःला मोठा जेव्हा ते समजतात, तो हे सगळं जो त्यांच्या व्यसन मुले जे इफेक्ट पूर्ण परिवारमध्ये होतात त्याच्या तुम्ही इमॅजिन करू शकतो. तुम्ही व्यसन मध्ये गेले तर तुमची बायको परेशान राहणार, तुमच्या मुली परेशान राहणार, त्यांच्या नंतर त्यांच्या लग्नाला दिक्कत होणार. म्हणजे एक माणूस व्यसनचा परिधान केले तर जवळपास तुमची येणारी 2-3 पिढी गेली खड्डेमध्ये. बरोबर आहे? तो सगळ्यात प्राथमिक आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःचा कुटुंब बघावं लागतं. त्यासाठी आपली जो गव्हर्नमेंट आहे, आम्ही शासन जो आहे महाराष्ट्र शासन या फिर इंडियन गव्हर्नमेंट, आम्ही तुमच्या क्रिमिनल पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही मदत करू शकतो. तुमच्या काय भांडण झाला, एकमेकांशी लढाई झाली, कोणाचा काय गंभीर दुखापत झाला, परिवारमध्ये काय चालतात त्याच्या पोलीस आणि प्रशासन काही करू शकत नाही. तो तुम्हाला बघावा लागेल की तुमचा परिवार तुम्हाला कसा चालवायचा आहे. तो सगळ्यात प्राथमिक मी सगळ्या लोकांना हेच सांगतो की तुमचा परिवार व्यवस्थित करा. व्यवस्थित म्हणजे आपली जो व्हॅल्यू सिस्टम आहे, व्हॅल्यू सिस्टम म्हणजे व्यसन करणं चांगली गोष्टी नाही, महिला पुरुष समानच आहे, आपल्याला एकमेकांचे आदर केले पाहिजे. आता तुम्ही हे नेगेटिव्ह पाथ जेव्हा पकडले तर पूर्ण आपली आयुष्य बर्बाद होणार. हे तुम्हाला सुरुवातीपासून तुमचे मुला मुलींना शिकावं लागेल.
आणि एकदा परत हात वर करा, किती लोकांना व्यसन होता एकदा परत. आता तुम्ही तुम्ही उभा व्हा. तुम्ही हे बघा किती महिला आहे किती पुरुष आहे हात वर करा. आता हे तुमचे समोरच आहे, हे बसा तुमचे एक महिलाला सोडून बाकी सगळे पुरुष होते. तो महिला स्वतःवर कंट्रोल करू शकते, तो पुरुष कसं करू शकत नाही? हे तुम्हाला इंट्रोस्पेक्ट करावं लागेल. मतलब महिला आज आपल्या भारताच्या क्षेत्रामध्ये 10वी टॉप करतात, 12वी टॉप करतात, IITचे एक्झाम टॉप करतात, इनफॅक्ट UPSC जिथून मी IPS झालेला आहे ते पण टॉप करतात. पुरुष हा जो व्यसन आहे ते कशामुळे ते पुरुष घेतात? त्याचं पण कारण आहे. ऑब्विसली पुरुषांवर वेगळ्या प्रकारचा दबाव असते, त्यांना परिवार सांभाळावं लागते, ते परिवारासाठी ते पैसे अर्न करून आणतात. पण परत मी सांगतो, हे सगळा भाग आपला फॅमिलीचा आहे, आपले कुटुंबाचा आहे. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधी बघा. ठीक आहे, हे कळालं? दिस इज पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, एज्युकेशन, शिक्षा हे सगळ्यात महत्वपूर्ण बेसिकली वेपन आहे, अस्त्र आहे, जेणेकरून आपण कोणतीही परिस्थिती, कोणतीही दुविधाला आपण फाईट करू शकतो. ठीक आहे. तो एज्युकेशन तुम्हाला आपले मुलांना मुलींना तुम्हाला स्वतःला एज्युकेट व्हावं लागेल. की लिक्करचा परिधान केले, बटनचं परिधान केले, गांजाचं केले, तो तुमच्या शरीरमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो, तुमच्या लिव्हर मध्ये काय इफेक्ट होतो, तुमच्या ब्रेन मध्ये काय इफेक्ट होतो, तुमच्या आयुष्य त्याच्यामध्ये काय इफेक्ट होतो. आता मला इथे बसलेले सगळे लोक कोणी असं सांगू शकत नाही की दारू पिले तर आपली आयुष्य वाढते, कोणी हे सांगू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे सच आपल्याला ऑलरेडी माहित आहे, पण आपण त्याच्या फॉलो करत नाही. तो एज्युकेशन करावं लागेल आपल्याला, आपला परिवार, आपला व्हॅल्यू सिस्टम चेंज करावा लागेल. नेक्स्ट 3rd पॉइंट आहे, डिमांड कसं कम करायचे. सॉरी, सप्लाय साइड आमची जबाबदारी आहे, पोलीस प्रशासन. सप्लाय म्हणजे इलिगल लिक्कर कुठून येतात का, इलिगल गांजा कुठून येतात का, बटन कुठून येतात का. पण पोलीस काय भगवान नाही. ठीक आहे, एवढी आपल्या शहराची 18 लाखच्या वर जनतासाठी 3000 पोलीस फोर्स आहे. तुम्ही आमची डोळे आणि तुम्ही आमचे कान आहे. जसं त्यांनी सांगितले की मी QR कोड सुरू केलेला आहे. तुम्हाला जेव्हा समोर दिसते की कुठेतरी ड्रग्स विकतात, तर तुमची जबाबदारी सुद्धा आहे आम्हाला सांगण्याची की साहेब इथून ड्रग्स विकतात, तुम्ही येऊन कृपया रेड करा. पोलीस प्रत्येक जागा जाऊ शकत नाही. पोलिसांचं काम आहे इन्व्हेस्टिगेशन करणं, सुद्धा आमचं काम आहे. लॉ अँड ऑर्डर करणं सुद्धा आमचं काम आहे. डिटेक्शन सुद्धा आमचं काम आहे. तो ह्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. ठीक आहे, तो एज्युकेशन केले, तुमच्या पारिवारिक सिस्टम सही केले, तिथून तुमच्या डिमांड कमी होते. पण सप्लाय साईड कमी करायचं आहे, तो तुमच्याकडून आम्हाला मदत पाहिजे. की जे काय तुमच्याकडे माहिती आहे, मी तुम्हाला शब्द देतो, तुमची ओळख कोणाला आम्ही सांगणार नाही. तुम्ही येऊन आम्हाला सांगा. आणि फक्त ते दारूच्या बाबतीत नाही, कोणत्याही प्रकारच्या व्यसनचे तुम्हाला माहिती असेल तर आम्ही डायरेक्टली, तुम्ही आम्हाला येऊन सांगा, नक्की आम्ही त्यामध्ये रेट टाकतील. पण तो झाला सप्लाय साईडचा निर्बंध. पण मी परत सांगतो, जोपर्यंत आपल्याला हे शिक्षाच नाही की ह्याला घेऊन आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या मुला मुलींना, नंतर येणारी सूनला काय इफेक्ट होणार, तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्याशी पण एक दरख्वास्त करतो की हे लोकांना बेसिकली कुटुंब मध्ये काय काय शिक्षा द्यायचे ते पण आपला बेसिकली हे जे आपण प्रोग्राम घेतात तो एक महत्वपूर्ण त्याच्या अंग असला पाहिजे. आणि नेक्स्ट, समजा कोणाला व्यसन झाला, हे सगळं करून कोणाला व्यसन झाला, जसं तुम्ही लोक आहेत, 10-15 लोक आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट ते लोक क्रिमिनल्स नाही. तो कोणीही त्यांना क्रिमिनल्स म्हणून टॅग करू नका. पारिवारिक स्थिती, कौटुंबिक स्थिती, त्यांच्या शेजारच्या लोकांची परिस्थितीमुळे त्यांनी हा परिधान केला. आता आमची जबाबदारी आहे की त्यांना कशा आपण परत रिहॅबिलिट करून त्यांना सोसायटीमध्ये ऍज अ नॉर्मल इन्सान पाठवा. तो तुम्ही त्यांना बहिष्कार करू नका. बहिष्कार केले ते परत तेच सवय त्यांना लागणार. ठीक आहे, तो आपल्याला त्यांना प्रेमाने बोलावं लागेल, काय त्यांची अडचण आहे ते ऐकावं लागेल. रिहॅबिलिटेशन साठी डॉक्टर्स आहे, त्यांचं काम चालू आहे, त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट करावा लागेल. तो हे बेसिकली मोठी हे माझ्यातर्फे सगळ्यांना सूचना होती.
मी अपेक्षा करतो की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही 10 लोकांना जाऊन सांगणार आणि माझ्या पर्पज आणि आमच्या पोलिसांचा पर्पज एवढाच आहे की आपले येणारे जो नवयुवक आहे, आपली येणारी नवयुवक पिढी आहे, जे आता देश चालवणार, ते ड्रग्स मध्ये नाही गेले पाहिजे. त्यांच्या डोक्यात देशांना अपलिफ्ट करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी केलं पाहिजे. आपला शहर संभाजीनगर अजून चांगला झाला पाहिजे. एक जो टॅग आहे, ते ड्रग्स चालू आहे, ते बटन चालू आहे, ते आपण सगळे एकमेकांशी हात जोडले तर नक्की आपण त्याला निर्बंध करू शकते आणि आपला शहर अजून चांगला आपण करू शकते. हे शब्द बोलून माझे शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.